ओम श्री परमात्मने नमः. ज्ञानदेवांचा आत्मसंवाद. प्रस्तावना. लेखांक 9. श्रीमंत अनुभवामृत. शेवटच्या ग्रंथ परिहार या प्रकरणात ज्ञानदेव म्हणतात की ज्ञानदेव म्हणे श्रीमंत हे अनुभवामृत सेवुनी जीवनमुक्त हेची होतो. श्रीमंत म्हणजे धनाने संपन्न असा अर्थ लौकिकात प्रचारात आहे. साहित्याच्या संदर्भात साहित्यिक श्रीमंती असा अर्थ घेता येईल. ज्ञानदेवाने ज्ञानेश्वरीत मागणे मागितले होते की साहित्य सोनियाच्या खाणी उघडवी देशीयेची या क्षोणी विवेकवल्लीची लावणी हो देई सैंघ. देशी भाषा रूपी पृथ्वीमध्ये त्यांना साहित्य रूपी सोन्याच्या खाणी हव्या होत्या. तशी साहित्य सोन्याची खाण त्यांना अमृतानुभवामध्ये सुद्धा मिळालेली आहे. ज्ञानेश्वरी जशी त्यांनी साहित्याची या बरवे करून सांगितली तसाच आपला अमृत स्वरूप अनुभव सुद्धा त्यांनी साहित्याची या बरवा असाच करून सांगितला आहे. आपल्या गोडीने अमृतालाही लाजवील अशी भाषा त्यांनी अमृतानुभवामध्ये सुद्धा वापरलेली आहे. तैसा वागविलास विस्तारू गीतार्थेसी विश्वभरू आनंदाचे आवारू मांडू जगा. असा वागविलास करून गीतार्थाने सर्व विश्वच भरून टाकू व या जगाला आनंदाचा कोट करू असं ज्ञानदेवानी ज्ञानेश्वरीत म्हटलं होतं. तसेच आनंदाचे आवार केवळ मांडण्यासाठी नाही तर ते आवार कसं असतं ते स्पष्ट करण्यासाठी त्यांनी हा अमृतानुभव हा ग्रंथ लिहिला आहे. अमृतानुभव व ज्ञानेश्वरी या दोन्ही ग्रंथात ज्ञानदेवानी वेदांत तत्वज्ञानाचंच निरूपण केलेलं आहे. शंकराचार्य यांना अभिप्रेत असणारे अद्वैत तत्वज्ञानच ज्ञानदेवाने अमृतानुभव व ज्ञानेश्वरी या दोन्ही ग्रंथात विशद केले असले तरी अमृतानुभव ग्रंथाचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे. ज्ञानदेवाने ज्ञानेश्वरी अथवा हरिपाठादी अभंग वाङ्मयात उपदेशकाची भूमिका घेतली आहे. उदाहरणार्थ हरिमुखे म्हणा वगैरे. परंतु अमृतानुभव हा ग्रंथ उपदेशपर नसून त्यात त्यांनी मुक्त पुरुषाचा अनुभव मुक्त बुद्धीने मांडलेला आहे. त्या काळी शास्त्रीय ग्रंथ विरोधी मताचे खंडन करत व स्वमताचे मंडन करत खंडन मंडनाच्या स्वरूपात लिहिले जात असत. ज्ञानदेवानी मधल्या 3 प्रकरणात शब्दखंडन, ज्ञानखंडन व अज्ञानखंडन यामध्ये अशी खंडन मंडनाची भाषा वापरलेली आहे. एरवी सिद्ध अशा जीव ब्रह्मैक्याचे निरूपण केलेलं आहे. एरवी वेदांत ग्रंथात अध्यारोप व अपवादाच्या सहाय्यानं जीव जगत यांचं स्वरूप सांगितलं जातं. अध्यारोप म्हणजे जगत हे ब्रह्माच्या ठिकाणी आहे ते अज्ञानामुळे भासते असा आरोप करणे व अपवाद म्हणजे अज्ञानाचे कार्य मानलेल्या जगताचा ब्रह्माच्या ठिकाणी अज्ञानासह निषेध करणे. अमृतानुभव या ग्रंथात ज्ञानदेवानी या दोन्ही प्रक्रिया बाजूला ठेवल्या आहेत. त्यांनी या ग्रंथात जगाचा निषेध केला नसून ते जगत म्हणजे आत्मवस्तूची प्रभा आहे असं मानलं आहे. एकूण आपला हा अद्वैताचा अनुभव वेदांतातील खंडन मंडनाची भाषा बाजूला ठेवून काव्य स्वरूपात मांडणारे ज्ञानदेव हे पहिलेच वेदांती आहेत असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. अमृतानुभव हा एक कवी मनाचा आविष्कार आहे. अद्वैत हा अमृतानुभव ग्रंथाचा केवळ प्रतिपाद्य विषय नाही तर ती त्यांची अनुभूती आहे. ज्ञानेश्वरी ही गीतेवरील टीका लिहिताना त्यांना गीतेची मर्यादा सांभाळावी लागली होती. या ग्रंथात त्यांना अशी मर्यादा सांभाळण्याचे कारण नव्हते. त्यामुळे येथे त्यांनी मुक्तपणे आपले शिवशक्ती मागच्या अंतिम अवस्थेचे गूढतम स्वरूप सांगितलेलं आहे. ते सांगत असताना त्यांच्या प्रतिभा विलासाला उधाण आलेलं आहे. एखादी गोष्ट स्पष्ट करण्यास नानाविध दृष्टांतांची मालिका सादर करणे, परिचित शब्दांना नवीन अर्थ देणे, तत्वज्ञानातील पारिभाषिक शब्दांचा उपयोग न करता व्यावहारिक भाषेतील शब्दांनीच स्पष्टीकरण करणे वगैरे ज्ञानदेवांची वैशिष्ट्ये येथेही दिसून येतात. दृष्टांतांची मालिका सादर करणे, रूपक करणं यात त्यांचा हातखंड आहे. त्यावरून त्यांचे मनुष्याच्या वागण्याचे व सृष्टीचे ज्ञान सखोल होते हे दिसून येते. भवभूतीने म्हटलं आहे की लौकिकानाम हि साधूनाम अर्थम वागानुवर्तते ऋषीणाम पुनराद्यानाम वाचम अर्थोनुधावती. लौकिक सज्जनांची वाणी त्यांच्या अभिप्रेत आशयास अनुसरते, परंतु आद्य वैदिक ऋषींच्या बाबत मात्र अर्थच त्यांच्या वाणीचं अनुसरण करतो.
सर्वसाधारणपणे मनुष्याला जे सांगायचं असेल त्याप्रमाणे तो शब्दांची योजना करतो, पण ऋषींच्या वाणीचं वैशिष्ट्य असं की अर्थच त्यांच्या शब्दांचं अनुसरण करतो. ज्ञानदेवाने ज्ञानेश्वरीत म्हटलं आहे की अर्थ बोलाची वाटप आहे. अर्थ बोलांची वाट पाहत असतो. शब्द मुखातून बाहेर आला की लगेच तो अर्थ त्या शब्दात जाऊन बसतो. हे जे आद्य ऋषींच्या वाणीचं वैशिष्ट्य आहे तेच वैशिष्ट्य ज्ञानदेवांच्या ग्रंथात दिसून येतं. प्रतिपाद्य विषयालाच ते आपल्या शब्दांच्या मागे यावयास लावतात. तत्वज्ञानातील अवघड सिद्धांत, ओळखीच्या दृष्टांतांचे सहाय्य घेऊन ते तत्व सिद्धांत वाचकांच्या मनावर बिंबवतात, डोळ्यापुढे उभे करतात. अशी रूप करणारी भाषा उपयोगात आणणे हे ज्ञानदेवांचं वैशिष्ट्य आहे. आणि अशा त्यांच्या वैशिष्ट्यामुळे अनुभवामृत म्हणजेच अमृतानुभव साहित्यिक दृष्ट्या श्रीमंत न झाला तरच नवल. ही झाली साहित्यिक दृष्ट्या श्रीमंती. ज्ञानदेव या ओवीत सांगत आहे की हे श्रीमंत अनुभवामृत सेवून जीवन मुक्त व्हावे, या हेतूने हे अनुभवामृत सांगितलेलं आहे. हे अनुभवामृत जसे साहित्यिक दृष्ट्या श्रीमंत आहे तसेच ते जीवन मुक्ती देणारे आहे, जीवाचा बंध नाहीसे करणारे आहे. अर्थातच त्यासाठी तसाच श्रीमंत म्हणजे अधिकारी साधक हवा. हे अनुभवामृत जर अधिकारी साधकांनी सेवन केले तर त्यांनाही जीवनमुक्ती प्राप्त होईल. कोणतीही गोष्ट प्राप्त करण्यापूर्वी त्यासाठी अधिकार प्राप्त करावा लागतो. एकदम 12वीच्या परीक्षेला बसता येत नाही. क्रमाने 1ली पासून 11वी पर्यंतच्या परीक्षा दिल्या की मग 12वीची परीक्षा देण्याचा अधिकार प्राप्त होतो. तेव्हा हे श्रीमंत अनुभवामृत सेवन करून जीवनमुक्ती मिळवायची असेल तर त्यासाठी योग्य तो अधिकार प्राप्त करायला हवा. नाहीतर अनुभवामृत सेवन करून जीवनमुक्ती मिळाली नाही म्हणजे ज्ञानदेव सांगतात ते बरोबर नाही असं वाटेल. तेव्हा जर आपल्याला सांगितलेले फळ मिळालं नाही तर आपल्या अधिकारात कमतरता आहे हे जाणून घेऊन ती दूर करण्याचा प्रयत्न करावा. कारण ज्ञानदेवांचे बोल हे अनुभवाचे आहेत, तेव्हा त्यात खोटेपणा असणे शक्यच नाही. या ग्रंथात त्यांनी शैव सिद्धांतानुसार विवेचन केलेले आहे. मुमुक्षु अज्ञानाच्या बंधातून मुक्त झाल्यावर त्याला नष्टो मोह स्मृतिर्लब्ध अशी स्थिती प्राप्त होते. अज्ञानाचा बंध नाहीसा होतो पण तो ज्ञानबंधात सापडतो. या ज्ञानबंधाचे स्वरूप कसं असतं व त्यातून कसे सुटून तो शिवसायुज्य कसे प्राप्त करून घेऊ शकतो त्याचे विवेचन ज्ञानदेवांनी अनेक दृष्टांतांच्या सहाय्याने तर्क व उपपत्तीसह केलेलं आहे. ते सुद्धा स्वानुभवावर व लहान मुलाला शिकवावं तसं. एकूण अज्ञानातून सुटका ही खरी मुक्ती नसून ज्ञानबंधातूनही सुटका झाली तरच तो खरा मोक्ष होय, हा त्यांनी आपला आत्मानुभव सांगितलेला आहे. म्हणजे जणू आत्मचरित्रच या ग्रंथात सांगितलेलं आहे. यावरून दिसून येतं की ज्ञानेश्वरी अज्ञान नाहीसे करण्यापर्यंतचे विवेचन करते, तर अमृतानुभव हा ग्रंथ अज्ञान नाहीसे झाल्यावर ज्ञान ही परिभाषा सुद्धा कशी राहत नाही, ज्ञानबंधातूनही कसे मुक्त व्हावं लागतं या त्याच्या पुढच्या पायरीचे विवेचन करतो. पुढच्या लेखात अमृतानुभव या ग्रंथाची रूपरेषा पाहू. इतर अनेक ग्रंथांचा आधार घेऊन संत ज्ञानदेवांच्या अमृतानुभव या ग्रंथाचं लेखन व वाचन सौ मनीषा अभ्यंकर मिरज यांनी केलं आहे. हरिओम तत्सत.